देवटाकळी येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची भूमिका घेण्याऐवजी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय झाला आहे। त्यानुसार देवटाकळी येथील शेतकरी संदीप खरड, बाळासाहेब खरड, देवेंद्र मेरड, संजय खरड, ताराचंद काळे, संतोष शेषराव खरड, संदीप ओंबाळे, संतोष साहेबराव खरड, पंकज खरड, कैलास जाधव आदी 10 शेतकऱ्यांनी काल शुक्रवार दिनांक 14 रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे। शेतकरी आंदोलनाची नगर जिल्ह्यातील पुंतांबे येथे सुरुवात झाल्यानंतर राज्यातील सर्व शेतकरी एकत्र येऊन मोठं आंदोलन झालं। मात्र शासनाने फोडा आणि तोडा ही नीती वापरली। तसेच फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्नही केला। सेवा सहकारी संस्थेत कर्जाची थकबाकी राहू नये म्हणून तसेच संस्था मोडकळीस निघू नये यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नवे जुने कर्ज प्रकरणात हात उसने घेऊन कर्ज भरली आहेत। त्यांना या कर्जमाफीचा कोणताही फायदा मिळत नसून अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा मिळावा। दिनांक 30 जून 2016 ऐवजी दिनांक 30 जून 2017 पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा। अनेक ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती असून कुटुंबातील 3 ते 4 शेतकरी खातेदार असतील तर एका कुटुंबात असले तरी सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा। कर्मचारी शेतकरी असेल तर त्यांनाही कर्जमाफीचा फायदा मिळावा। 1.5 लाख रुपये कर्जमाफीचा फायदा मिळताना थकीत कर्जातील उर्वरित रक्कम भरण्याची अट घालण्यात आली असून ही रक्कम भरण्यास थकीत रकमेवर कोणतेही व्याज न आकारता 1 वर्षाची मुदत मिळणे गरजेचे आहे। उत्पादन खर्चानुसार शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी अशा विविध मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत। नगर जिल्ह्यातून सुरू झालेल्या आणि राज्यभर पोहोचलेल्या शेतकरी आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही। कर्जमाफीच्या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं। मात्र थोड्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार असल्यानं राज्यातील शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा प्रकार शासनाने केल्याचे याचिकेत म्हटलं असून ॲडव्होकेट दत्तात्रय जायभार हे वकील शेतकऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत। राज्य शासन आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय देवटाकळी येथील शेतकऱ्यांनी घेतल्याने संदीप खरड आणि इतर शेतकऱ्यांनी सांगितलंय। सोसायटीत गेलो, माझ्याकडे 6 लाख रुपये कर्ज आहे, हे 1.5 लाख रुपये माफी आली, त्यामुळे ते वर्ष भरा म्हणले, त्यामुळे ते काही मी त्याच्यात बसत नाही, एवढं भरायला माझ्याकडे पैसे नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यात बसत नाही। त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं याच्यावर सरकारचा निर्णय जो आम्हाला मान्य नाही। राज्य सरकारने आता जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आणि यानंतर जी शेतकरी कर्जमाफी केली, या शेतकरी कर्जमाफीमध्ये पूर्ण शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक केली आणि या फसवणुकीला छत्रपती शिवरायांचं नाव देऊन जो महाराष्ट्राचा अपमान केला, त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलो आणि पूर्ण गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित एक ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेअंती असं ठरलं की गावातून प्रतिनिधी स्वरूपात 10 शेतकऱ्यांनी हायकोर्टामध्ये या विरोधात याचिका दाखल करायची। याचिकेमध्ये आम्ही काही मुद्दे दिले की ती ज्या शासनाने 89 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि 90% शेतकरी त्यात बसतील, 40 लाख शेतकऱ्यांचा उतारा कोरा होईल। तर ज्यावेळेस आम्ही याची सर्व माहिती काढली, शासनामार्फत काही माहिती घेतली माहितीच्या अधिकारात, तर त्या असं लक्षात आलं की यात 10 ते 15% लोकांना त्याचा फायदा होतोय आणि सहकारी संस्था ह्या जीवित राहण्यासाठी किंवा त्या टिकण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज तात्पुरत्या स्वरूपात भरून पुन्हा कर्ज घेतलं, हे शेतकरी पूर्णपणे यामधून वंचित राहत आहेत। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि याचिका दाखल केली। आमचं असं म्हणणं होतं की जून 2016 पर्यंत जे शासनाने सांगितलं त्याऐवजी जून 2017 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचा लाभ मिळाला पाहिजे आणि यातून जे शेतकरी वंचित राहतात किंवा शासनाने जे वन टाइम सेटलमेंट म्हणून सांगितलंय, तर वन टाइम सेटलमेंटमध्ये एका शेतकऱ्याकडे उर्वरित पूर्ण रक्कम त्यांनी एक वेळेस भरायची, म्हणजे 3 लाख कर्ज असेल तर 1.5 लाख शेतकऱ्यांनी भरायचे आणि 1.5 लाख शासन देणार। तर आम्ही याचिकेमध्ये असं म्हटलोय की शासनाने 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत आणि उर्वरित रकमेसाठी शेतकऱ्यांना बिगर व्याजी 1 वर्षाची मुदत द्यावी, जेणेकरून शेतकरी त्याच्यानंतर ती रक्कम पूर्ण एकाच वेळेस भरता येईल समजा, किंवा शेतकऱ्यांना त्यावर पूर्ण भरता येईल आणि जे शेतकरी भरणार नसतील तर त्यांना त्याच्यानंतर त्या रकमेवर व्याज आकारलं तर त्याचा आमची काही हरकत राहणार नाही, असा एक मुद्दा दिला होता। दुसरी गोष्ट, याच्या जी आकडेवारी दिली शासनाने 36 लाख शेतकऱ्यांना नंतर मुख्यमंत्र्यांनी यादी सांगितली, त्यामधून जे शेतकरी शासकीय नोकर आहेत
किंवा जे इन्कम टॅक्स भरतात किंवा एकत्रित कुटुंबातील असे जाचं गाठी लावल्यात याची सर्व रद्द कराव्यात आणि पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे हे आमचं म्हणणं होतं. तर काय झालंय, नगर जिल्ह्यातून पहिल्यांदा पुणतांब्या गावातून शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळेस पूर्ण शेतकरी स्वयंस्फूर्तीने एकत्र आले. सरकारने सर्व आंदोलनानंतर फोडातोडा आणि राज्य करा या इंग्रजांच्या नीतीप्रमाणे शेतकऱ्यांचं आंदोलन मागे घेईपर्यंत सरसकट कर्जमाफी देऊ असा मुद्दा घेतला. परंतु या मुद्द्यामध्ये रेग्युलर भरणारे जे नियमित कर्ज भरलं या शेतकऱ्यांचा यामध्ये कुठला समावेश केला नाही. 25,000 रुपये म्हणजे एकदम किरकोळ रक्कम झाली किंवा 25% सांगितली. त्याऐवजी सरसकट शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा ही एक आमची अपेक्षा होती. आणि अधिवेशनानंतर आणि सर्व गोष्टीनंतर एक दबाव वाढल्यानंतर सुद्धा शासनाने काही घेतलं नाही. परंतु ऐन वेळेस घाईगडबडीत शासनाने या निर्णयावर हे केला, या विचार केला आणि एकूण सगळ्या परिस्थिती पाहता आंदोलन आणि ह्या कुठल्या गोष्टीवर आमचा आता विश्वास राहिला नाही. त्यामुळं आता आमच्या ज्यावेळेस ग्रामसभेत हा विषय झाला, सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक ग्रामसभा घेतली आणि त्या असा निर्णय झाला की आता न्यायव्यवस्थेशिवाय आता दुसरा कुठला पर्याय नाही आणि छोट्या गावातून हायकोर्ट किंवा बाकी ज्याच्यात जाणं ही थोडी मुश्किल गोष्ट वाटत होती. परंतु काही वडीलधारी लोकांनी आम्हाला थोडासा सपोर्ट केला. सरकारने दिलेली कर्जमाफी पूर्णपणे बोगस असून त्या कर्जमाफीचा कोणालाही कुठल्या प्रकारचा फायदा झालेला नाही आणि जेवपर्यंत आम्ही जे कर्ज काढलं होतं तर ते सलग 4 वर्ष दुष्काळ असल्यामुळे आम्हाला भरता नाही आलेलं आणि एका घरात एकाच व्यक्तीला कर्जमाफी दिल्यामुळे त्या कर्जमाफीचा कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आणि कर्जमाफी पूर्णपणे बोगस आहे. आणि त्या कर्जमाफीत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे द्यायलाच नव्हतं पाहिजे ना बोगस कर्जमाफीला. प्रतिनिधी अशोक वाघसह गणेश मुळे, माय न्यूज, शेवगाव.